जाऊ कारमध्ये जाऊ. आर्थूर सीट. आर्थूर पुढे काय प्रसाद मला विचारला थांबलोय आम्ही आता मायला फुल आम्ही ठरवतोय नेमकं कुठल्या पॉइंटला जायचं. इकडं इथून खाली पॉइंट आहे आणि तुम्ही वॉटरफॉल बघू शकता. व्ह्यू बघू शकता कसला सुंदर आहे. फायनली गाईज आपण पोहोचलोय लिंगमाळा वॉटरफॉलला. तर हॅलो अँड वेलकम यू ऑल. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे RP वंडर. तर असाच एक रँडम प्लॅन बनला सॅटर्डेचा. भरपूर दिवसांपासून कुठे गेलेलो नव्हतो, तर मग आज आपण जाणार आहे महाबळेश्वरला. आणि आता आहेत अजून 3-4 मित्र आहेत. कारने चाललो आहे आम्ही आज. तर आज सकाळी 5:30लाच निघायचा प्लॅन होता, पण थोडा झोपेत लेट झालं. आत्ताच आवरलं आहे माझं, आंघोळ वगैरे झाली, थोडंसं लॉगिन वगैरे पण आहे माझं आज. तर बघू आणि तुम्हाला मी दाखवतो महाबळेश्वरची ट्रिप आपल्या या चॅनल थ्रू. तर तयारी झाली गाईज. आता बॅग वगैरे पॅक केली, मी लॅपटॉप घेतला. आता निघू, सगळे आलेत खाली. जाऊ कारमध्ये जाऊ, बॅग ठेवू आणि प्रवास सुरू करू. तर फायनली निघालो आपण. ही आपली पूर्ण गँग. आता आम्ही एवढे सगळे चाललोय. दीपक, संकेत, शिवम, आमचा लीडर ऋतिक आणि आमचे हेवी ड्रायव्हर प्रथमेश. आता निघू इथून आणि तुम्हाला सांगतो नेक्स्ट प्रवास. मस्त अशी सकाळ आहे आणि भरपूर असे रायडर पण चालले आहेत 2 व्हीलर्सवरती. बऱ्याच पुढे आलोय आम्ही आता, कात्रजच्या आसपास. आणि आमचा पहिला पॉइंट आहे कोणचा होता? आर्थूर सीट. आर्थूर पुढे काय आर्थूर सीट म्हणून पॉइंट आहे. सनराईजचा पॉइंट आहे, पण आम्हाला काही वाटत नाही सनराईज होईना आमच्यापर्यंत जाऊच. तर आता बघू, आम्ही सनसेटच्या टायमिंगला नाही गेलो पाहिजे. फक्त आमचा मानस होता असा की आम्हाला सनराईज पाहायचा आहे आर्थूर सीटचा, पण ते काही पॉसिबल झालं नाही. आमचा हा संकेत यांनी सगळ्यात जास्त लेट केलेला आहे या ठिकाणी. थँक्यू काय म्हणतो, लाज वाटली पाहिजे तुला. त्याच्यामुळे लेट झालाय काय. आता सनराईज आपल्याला त्याच्यामुळे पाहायला भेटणार नाही, पण ठीक आहे. आता काय बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चेक करू शकता गाईस तुम्ही, फुल मस्त धुकं बिकं आलेत. पावसाचा वेदर झालाय परत. आता बघू पडो कसा, आपल्याला पाऊस जास्ती लागतो कसा लागतो, पण हा सुंदर वेदर झाला एकदम असं मंत्रमुग्ध करणार या ठिकाणी गाईस. प्रसाद मला विचारला थांबलोय आम्ही आता. चहा घेतली, बनमस्त चहा आहे. मला उपवास आहे आज. मला चिडवतात बनमास खायचे, पण मी बनमास का खाऊ शकत नाही. हे मस्त खाते. चहा घेतलाय आपण आता प्रसाद मागायला. मस्त होता चहा. आता निघू इथून डायरेक्ट आपण आपल्या सनराईज पॉइंट वरती जाऊ. सनराईज होऊन गेलाय, पण बघू आता. इथून अजून 50 किलोमीटर्स बाकी आहे. थोडासा एक स्टॉप घेतला होता, फोटोज वगैरे काढले. आता इथून निघू आणि नेक्स्ट त्याला जाऊ. आपण आलो होतो काय जिथं एक पॉइंट आहे थापा पॉइंट म्हणून. एवढा मस्त पॉइंट आहे. इथून पूर्ण खाली डोंगर दिसतं, पण त्यांनी ते बंद करून टाकलंय. काहीतरी विषय. मस्त वेदर आहे ना गाईस. आता मे बी आवाज कमी येईल कारण की हवा खूप चालू आहे. बघू शकता मागे सुंदर असा व्ह्यू. मस्त थापा पॉइंट आहे.
फोटो काढले आम्ही. आता इथून निघू, नेक्स्ट स्पॉटला जाऊ, कारण की बरंच लेट झालंय. आणि एवढी खतरनाक हवा आहे ती. कोणचा पॉईंट होतो, मी पॉईंटच विसरून चाललो. थापा पॉईंट म्हणून आहे ते. खाली असं रिव्हर्स वाली हवा, मस्त रिव्हर्स वॉटरफॉल टाईप विषय. आणि तुम्ही बघू शकता गाईस, असला मस्त वेदर आहे. आणि ज्या पॉईंटला आम्ही थांबलो होतो ना, तो असा रिव्हर्स वॉटरफॉल टाईप पॉईंट होता. म्हणजे खालची हवा एवढी जोरात होती, पण असा फील होता नेक्स्ट लेवल एकदम. तो आम्ही आता घेतलाय. आता आम्ही चाललोय आमच्या नेक्स्ट सनराईज पॉईंट वरती. पण तो सनराईज पॉईंट आता संपलाय समजा. आणि बऱ्यापैकी गर्दी पण आहे आज. बघू आता कसं होतंय. त्यात माझं काम चालू आहे म्हणून जरा डोक्याला ताण आहे, पण ठीक आहे. वर्क लाईफ बॅलन्स चालू आहे. लेट सी. मी पुढचं अपडेट देत राहतो तुम्हाला. स्टे ट्यून इन दिस ब्लॉग. तर गाईज, दर सॅटर्डे संडेला जास्त काम येत नाही. आणि नेमकं आज काम आलेलं तर पण क्रिटिकल. बरं झालं मी नेमकं बघितलं, नाही तर आज होता गेम. ते केलंय, अपडेट केलंय. आता परत प्रवास कंटिन्यू करू. आमचं तिथून गेले 20 मिनिटं. ठीक आहे, काम सोबत फिरतोय आम्ही. मध्ये जाताना आपला एक धाबा दिसलाय गाईस. सुंदर असा वॉटरफॉल. ते छोटे स्पॉट बघत चाललो आम्ही पुढे. बॅक साईडला एक धबधबा दिसलेला मस्त. मे बी दिसतोय की नाही कॅमेऱ्यात माहित नाही, बट सुंदर असा धबधबा आहे. आणि आता आम्ही सध्या 5 गणीमध्ये. आता इथून काय आम्हाला 20-1 मिनटं लागतील आमच्या स्पॉटपर्यंत जायला. आता थोडंच थांबू इथं 5-10 मिनटं, कारण की भरपूर टाइमपास केलाय आम्ही हळूहळू. माझं काम पण आलं मध्ये, त्याच्यामुळे टाइमपास झाला. आता हा व्ह्यू बघू, 2 मिनिटांनी इथून लगेच पुढे निघू. व्ह्यू पॉइंट नाही एवढा बी. मायला फुल बॉम्ब मारतोय पाहिलं लगेच. फुल मस्त व्ह्यूज आहेत गाईज, तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला. आणि थोडं थांबलो होतो आम्ही, ते पर्सनल रिझन साठी थांबलो होतो. नेचर्स कॉल. आता इथून निघू आणि पोहोचू थोड्या वेळात आपल्या स्पॉट वरती. आमचा संकेत दरवेळेस सगळ्यात पहिले तो झाडात घुसतो, तोच हाच आहे. लॉगर साहब, हम क्या बात कर रहे हैं? पर्सनल रीजन नहीं, प्राइवेट रीजन था. अच्छा ठीक आहे. 17 किलोमीटर रिमेनिंग आहे, पण 17 किलोमीटरला तुम्ही बघू शकता टाइम किती लागतोय. 44 मिनिट्स. कारण की घाटाचा रोड आहे आणि ट्रॅफिक तर नाही वाटत आहे, पण मग घाटाच्या रोडमुळे एवढा टाइम दाखवत आहे. बघू किती वेळ लागतो कव्हर व्हायला. आणि तुम्ही समोर व्ह्यूज बघू शकतात, काय सुंदर व्ह्यूज आहेत. धुकं पण आले, आता थोडा पाऊस पण पडतोय. नेक्स्ट लेवल. आपण मेन रोड पासून राईट टाकली आतमध्ये. आता इथून वरती 12 किलोमीटर जायचं आपल्याला. हा रोड थोडा जास्ती खराब आहे. मे बी रोड चांगला झालाय. आता पुढे बघू कसा निघतोय. आणि तिथून तो आपला जो सनराईज स्पॉट आहे तो आपल्याला दिसन सन गेल्यावरती. आता बघू, सन दिसला तर चांगलीच गोष्ट आहे, पण सन आलाय डोक्यावरती आता ऑलमोस्ट. बघू. बट इट नॉट फील बाबा. इकडे जाऊ आहे ना, एकच पॉइंट आहे. आम्ही ठरवतोय नेमकं कुठल्या पॉइंटला जायचं. इकडं 4 पॉईंट. अरे इकडे 3 पॉईंट आहे, आपण इकडे जाऊ. 3 पॉईंट आहे लेक. आपण आता हे पॉइंट डिस्कवर करू. आपण चाललोय आता केट्स पॉइंटला. थोडा रस्ता खराब आहे, पण बाकी व्ह्यूज एकदम टॉप नॉच आहेत. आता फर्स्ट साईट सीइंगला चाललोय आपण केट्स पॉइंट वर. इथं पार्किंग आहे त्या पॉइंटची, हे बघा तुम्ही पूर्ण बघू शकता. आता आपण गाडी पार्क करू आणि उतरू खाली. इथून आता खाली जायचं आपल्याला. असे व्ह्यूज आहेत गाई खाली. इथून खाली पॉइंट आहे आणि तुम्ही वॉटरफॉल बघू शकता सुंदर असा. तर आपण सध्या गेट्स पॉइंटला, माझ्या मागे बघू शकता तेव्हा सुंदर असा. आता इथून अजून एक व्ह्यू पॉइंट आहे, तो व्ह्यू पॉइंट बघू
आणि मग पुढे जाऊ. हे सगळ्यांचं चालू आहे फोटोशूट. फोटोज काढले आपण पण थोडेसे. आता इथून जाऊ आपण आणि नेक्स्ट स्पॉट बघू. किड्स साठी पण केलं इथं थोडस. इथले बॅरियर्स तुटलेत म्हणून मे बी हे टाकलंय त्यांनी. हा पुढे आता इको पॉइंट आहे, मी तुम्हाला दाखवतो. तीन पॉइंट आपण एक्सप्लोर केले इथे. इथेच गेट्स, इको आणि एक एलिफंट पॉइंट म्हणून, एलिफंट हेड म्हणून दिसतं. बट ते आम्हाला काही दिसलं नाही एलिफंट हेड, जेन्युअनली बघितलं तर. आता तेवढे 3 पॉइंट झाले आणि इको पॉइंटला आम्ही ओढून पण बघितलं पण काही आला नाही इको रिटर्न. आता इथून बघू नेक्स्ट पॉइंट कुठला करायचा आहे, मग त्याच्यानुसार नेक्स्ट जाऊ. कॉर्न घेतलेत, मला उपवास आहे म्हणून पेरू घेतलाय. आता मस्त खाऊ आणि इथून निघू. A few moments later. मेंटॉस जिंदगी. सेकंड स्पॉटला आलोय आम्ही आता, लिंगमाळा वॉटरफॉल. तो बघू. इथं तिकीट घेतलं त्यांनी पर पर्सन 20 रुपीज. आता इथे त्यांनी स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट, भरपूर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहे. वॉटर स्पोर्ट्स, झिपलाईन वगैरे तुम्ही ते पण करू शकता. आता इथून आपण जाऊ. 10 मिनिटाचा ट्रेक आहे म्हणे ते. 10 मिनिटाचा ट्रेक करू. 10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला तो धबधबा दिसेल. आता पहिले आपल्याला ते शोधावं लागेल कुठून ट्रेक आहे, एकदा विचारपूस करू. पुढे छोटा ब्रिज बनवला आहे त्यांनी, त्या ब्रिजला आपण जायचं आहे. नंतर खाली जाऊन पुढं कसा खाली जाऊन ट्रेक आहे. आपण पण असा छोटा ट्रेक आहे इथून आतमधून. 2-3 छोटे छोटे ब्रिज बनवले त्यांनी. असं करत करत आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मध्ये एक ट्रेक आहे. ट्रेक करत करत चाललोय आपण आता. मस्त बनवलं त्यांनी एकदम, असं भारी बॅरिकेडिंग वगैरे केलेली आहे. आणि साईडला पूर्ण ते धबधब्याचं पाणी आहे. फ्रेंड्स थांबलेत समोर. आपल्याला पण तरी अजून थोडं पुढं जावं लागेल, म्हणजे त्या साईडने असं दिसेल. तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता कसला सुंदर आहे. आणि या ठिकाणी असा व्ह्यू आहे. असं आपल्याला अजून थोडं पुढं जायचं आहे. अजून थोडं पुढे गेल्यानंतर तिथं आपल्याला धबधबा दिसेल. मी तुम्हाला दाखवतो. चला. धुक्यांमुळे जास्त दिसणार नाही पण तुम्ही बघू शकता. हा तो धबधबा आहे. सुंदर दिसतो एकदम. तुम्ही धबधबा आता थोडा क्लिअर झालाय, धुकं गेले. सुंदर असा वॉटरफॉल आणि हे वेदर बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला. फायनली गाईज आपण पोहोचलोय लिंगमाळा वॉटरफॉलला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता वॉटरफॉल. सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि महाबळेश्वरला येणं नक्कीच वर्थ आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत नक्की या. एक सॅटर्डे संडे प्लॅन करा आणि नक्की या. आणि बॅकग्राऊंड तर मित्रांनो, ते म्हणतात ना की कधी कधी रॅन्डमली पण मित्रांसोबत तुम्ही निघून गेलं पाहिजे. कारण की
परत ते क्षण येत नाही, परत तो मोसम येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा प्लॅन होईल, जेव्हा सगळे म्हणतील चला पैसे नका बघू, सगळं नका बघू, मित्र बघा आणि मित्रांसोबत निघून जा आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करा. इथून आपण आता निघालोय लिंगमाळा वॉटरफॉल आपण बघितला. आता इथून आपण नेक्स्ट स्पॉट बघा लागेल एक्झॅक्टली कुठला आहे. तर फायनली गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. इथपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितला. तर या ब्लॉगमध्ये आपण कवर केले केट्स पॉईंट, इको पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट आणि लिंगमाळा वॉटरफॉल. आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू विना लेक, महाबळेश्वर टेम्पल, पंचगंगा मंदिर आणि अतिबळेश्वर मंदिर. तर या ब्लॉगला आपण इथपर्यंतच ठेवू. आतापर्यंत तुम्ही आपला हा व्हिडिओ बघितला. तर इथून पुढचा जो व्लॉग आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल. तर तो बघण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा RP वंडरर्सला. थँक्यू.